सर्वांना रामकृष्ण हरी. सकाळचे 7:42 होत आहेत. आपण काळज या ठिकाणी आलेलो आहोत. आपण पाहताय काळज या ठिकाणी माऊलींचा पालखी रथ येत आहे. थोडा या ठिकाणी विसावा होणार आहे. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता. पलीकडे बघा त्या शेडमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत चालणारे जे बैलजोडी आहे रामा आणि सूर्या त्यांच्यासोबत एक बैलजोडी आहे. आपण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर एक बैलजोडी एक्स्ट्रा ठेवावी लागते कारण आज करडगाव ते फलटण हा एक 24 किलोमीटरचा प्रवास आहे. तर हा प्रवास मोठा आहे. आज या बैलजोडीची थोडी बदलाखंडी होऊ शकते. तर आपण पाहू शकता माऊलींचा सोहळासुद्धा जवळ येत चाललेला आहे. तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी बघा माऊलींचा सोहळा पालखी रथ पुढे येत आहे. या ठिकाणीच बघा बैलजोडी आहे. थोडं झूम करून दाखवतो. या ठिकाणी बैलजोडी आहे. पालखी रथाला बघा मानवी या ठिकाणीच बघा काळज गावाचे मंदिर आहे. अशा प्रकारे बघा मुलांचा वर्षाव करत आहे बघा काळजकर. ही एक्स्ट्रा जोडी आहे. ही बैलजोडी एक्स्ट्रा आहे आणि जी पलीकडे आहे ती राम आणि सूर्या यांची बैलजोडी आहे. हे दर्शन पालखीरथाचं अशा प्रकारे आज सुशोभीकरण केलेलं आहे. दिंडी क्रमांक 1 रथामागे लगेच चालू आहे बघा. दिंडी क्रमांक 1 रथामागे लगेच चालू आहे. तर अशा प्रकारे बघा आता या ठिकाणी दर्शनात थोडा वेळ पालखी या ठिकाणी काळज तालुका फलटण जिल्हा सातारा. आज माऊलींचा मुक्काम फलटण या ठिकाणी आहे. सकाळी करडगाववरून लवकर निघालेले आहेत माऊली. या ठिकाणी बाबा स्वागत केलेलं आहे माऊलींचं. काळजकरांनी काळज ग्रामपंचायतीने स्वागत केलेलं आहे बघा. या ठिकाणी माऊली या ठिकाणी बघा पालखी रथामधून माऊलींच्या पादुका त्या ठिकाणी थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबवले जातील आणि त्या ठिकाणी दर्शनाला आलेल्या भाविकांना दर्शन सुद्धा अशा प्रकारे बघा पालखीने मला दाखवण्याचा प्रयत्न करतो. थोडा वेळ आपण जागा पाहूया. थोडी आपण जागा पाहूया या ठिकाणी. या ठिकाणी बघा मंदिर आहे. अशा प्रकारे बघा पालखी उतरत आहेत. या ठिकाणी मंदिरामध्ये थोडा वेळ विश्रांती घेतली जाईल आणि या ठिकाणी बैलजोडी गर्दी केली जाईल. पालखीरथ पुढे गेलेला आहे.
घेतला जाईल. अशा प्रकारे बघा माऊलींचं स्वागत झालेलं आहे. या ठिकाणी पालखी रथामागे चालणाऱ्या दिंड्या येत आहेत. अशा प्रकारे आज थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे. आभाळ भरून आलेलं आहे. पाऊस काही ठिकाणी पडत आहे. तर अशा प्रकारे बघा काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पाऊस पडावा अशी सर्वांची अपेक्षा आहे. तर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. त्या ठिकाणी आपणास बैलजोडीपर्यंत जाता आलं तर पाहूया. या ठिकाणी आपण बैलजोडीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. थोडं या ठिकाणी बघा शेडमध्ये ही बैलजोडी आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारे बघा 5 वर गेलेलं 1 वर घेऊ एक घेऊया. 1 पॉईंट वर घेऊया. आपणास यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल अशा प्रकारे बघा या ठिकाणी ही माऊलींच्या सोहळ्यातील राम आणि सूर्या ही बैलजोडी आहे. आता झोपलेली बैलजोडी दुसरी आहे काढलेली आहे. बघा बैलजोडी बाहेर काढलेली आहे. दुसरा बैल आहे. पुढे गेलेला आहे. त्या ठिकाणी ही बैलजोडी जुंपून त्या ठिकाणी त्या पुढील बैलजोडीला विश्रांती मिळेल. अशा प्रकारे श्री रानवडे कुटुंबियांची बैलजोडी आहे. राम आणि सूर्या ही मुख्य बैलजोडी आहे. आता झोपलेली बैलजोडी होती त्यांची नाव आपल्याला माहीत नाहीत. तर अशा प्रकारे मार्गावर आता काळच या ठिकाणी ही सभा चालू आहे. या ठिकाणी दर्शनासाठी कोण पत्रकार अशा प्रकारे मला दर्शनासाठी या ठिकाणी रांग लागलेली आहे. अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवत आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. सर्वांना धन्यवाद. थँक्यू.